नमस्कार, मी शर्वरी. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीला विचारूनच ठरेल. देशात आघाडी करताना ते धोरण ठरलेले आहे. येथे बलाढ्य उमेदवार आघाडीकडे असून तो कोण आहे हे योग्य वेळी जाहीर केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. तासगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना जयंतरावजी पाटील यांनी आघाडीकडे बलाढ्य उमेदवार आहे, जो भाजपाची पळताभुई थोडी करेल, थोडक्यातच संजय पाटलांची पळताभुई थोडी करेल असे विधान केले होते. त्यांच्याकडे या विधानानं जिल्हाभर चर्चा सुरू झाली. आता काँग्रेसकडे असा बलाढ्य उमेदवार कोण यावर रान उठलं. या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी मनी काय दडलंय याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते इतक्यात नाव जाहीर करणे काहीसे होईल. आत्ताच हवा कशाला काढायची, ते नाव समोर आले की काय अवस्था होईल हे तेव्हाच कळेल. ही निवडणूक आम्ही अतिशय गांभीर्यानं घेतली आहे. राज्यात एकमेकांना विचारूनच आघाडीचे उमेदवार ठरवले जातील. सांगलीत तर राष्ट्रवादी काँग्रेसला विचारूनच उमेदवार ठरवावा लागेल असं स्पष्ट केलंय. आघाडी पूर्णपणे नवा चेहरा देणार आहे का या प्रश्नावर त्यांना जरा दम धरा असं सांगत त्यांनी या निवडणुकीच्या पूर्ण विषय वळवला. त्याच्या भूमिकेतून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीचा तितकाच महत्त्वाचा या ठिकाणी रोल आहे असं स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट.